तुमची, माझी सगळ्यांचीच इच्छा असते, की आपले केस जे आहेत ना मस्त सिल्की, सॉफ्ट, शायनी झाले पाहिजे. आणि खरं सांगते मी जेव्हापासून जी हेअर स्पाची क्रीम मी यूज करते ना, तेव्हापासून माझ्या केसांमध्ये भरपूर जो आहे ना फरक मला जाणवतोय. आमच्याकडे भरपूर हार्ड वॉटर आहे आणि हार्ड वॉटर जिकडे असतं तिकडे केसांची पूर्ण वाट लागलेली असते असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हापासून मी ती क्रीम यूज करते ना, मी अक्षरशः वैतागली. म्हणजे काय होतं, माझ्याकडे असे क्लचर आहेत, वर्षानुवर्षापासून यूज करते असे क्लचर, आणि ते पहिले एकदा लावले मी, की जेव्हा मी त्यांना काढायची ना तेव्हाच तो माझा जुडा सुटायचा. पण आता गोष्ट अशी होते ना, की जुडा माझा आपोआप सुटायला लागतो आणि ते क्लचर म्हणजे ते क्लचरमध्ये केस थांबतच नाही. अगदी 20 मिनिटांनी 30 मिनिटांनी झालं ना, की हळूहळू जुडा जो आहे तो एकदम स्लिपरी होऊन जातो आणि मला परत परत त्याचा जुडा बांधावा लागतो. सो मला असं वाटतं, की जस्ट बिकॉज ऑफ माझे हेअर जे आहेत ते थोडे म्हणजे असे सॉफ्ट झालेले आहेत, सिल्की झालेत ना, त्यामुळे ते जुड्यामध्ये काही थांबत नाही, क्लचर काही त्यांना पकडू शकत नाही. सो असे पण जे असतात ना साईड इफेक्ट व्हायला लागतात आणि आपण जेव्हा कामाच्या म्हणजे पूर्ण काम आपल्याला करायचं असतं तेव्हा वैताग येतो, की अरे यार परत सुटला हा जुडा आणि परत बांधावा लागेल. सो मी ह्या छोट्या छोट्या गोष्टींना सध्या तरी वैतागते. तुम्हालाही जर तुमचे केस असे सॉफ्ट सिल्की करून घ्यायचे असतील तर मी जी हेअर बाची क्रीम जी आहे ती यूज करते. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते किंवा तुम्हाला इथे साईडला बघा ते बॅगेचं चिन्ह येतं ना, त्यावर जाऊन पण तुम्ही घेऊ शकतात. आणि 500 रुपयाची क्रीम मी ती घेतली होती. आय थिंक आता 20-30 रुपयांनी स्वस्त झाली आहे. पण अजून अर्धा डब्बासुद्धा संपला नाही आहे. मी आठवड्यातून एकचदा यूज करते आणि एकदा नॉर्मल हेअर वॉश करते. आणि जेव्हा मी नॉर्मल हेअर वॉश करते ना, जेव्हा ती क्रीम यूज करत नाही ना, तेवढे 3-4 दिवस मग माझा जुडा व्यवस्थित पॅक असतो बरं का. तर चला असो, मी तिथे शेंगा निवडत बसली होती आणि काहीतरी वेगळंच बोलायला लागले तुमच्यासोबत. तर मी तुरीच्या शेंगा निवडत होती आणि आता बघा मी इथे एक्सरसाइज करायला आली. रोजच करते तसं. आणि मला एक कमेंट आली होती आणि फक्त त्या एका कमेंटसाठी मी परत जे आहे ना आजच्या दिवशीचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला. तर त्यांनी असं कमेंटमध्ये लिहिलं होतं, की "तू जेव्हा पण एक्सरसाइज करशील तेव्हा म्हणजे व्हिडिओमध्ये तू ॲड करत जा, तू जे करतेस ते, म्हणजे आम्हालाही थोडं मोटिवेशन मिळतं एक्सरसाइज करण्याचं." सो फक्त त्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे मी आज पण व्हिडिओमध्ये ही छोटीशी क्लिप ॲड करते. आणि मी काही 2-4 म्हणजे अशा फिक्स एक्सरसाइज आहे, की ज्या मी 100-100च्या काउंटने करत असते. जसं मी पहिले एक एक्सरसाइज केली ती मी 100च्या काउंटने करेल. आता जी करते ती 100 वेळा करेल. आणि काय होतं ना, ह्या प्रत्येक एक्सरसाइजचे वेगवेगळे फायदे असतात. तुम्हाला पोट तर कमी होतंच आपलं, पण साईडचा जो फॅट असतो, मग जसं मी तुम्हाला कमरेचा जो फॅट असतो आपला तो पण कमी होतो ह्या एक्सरसाइजने. सो आपण केलं पाहिजे. आणि तुम्हाला वाटत असेल, की 100-100 काय एवढं विशेष नाही आहे. चला चॅलेंज देते. चॅलेंजच्या हिशोबाने का असे ना तुमची थोडी एक्सरसाइज करून होईल. 100 वेळा असं करून बघा तुम्ही आणि मग समजेल. मग हळूहळू म्हणजे मलाही आधी 100 करणं म्हणजे मी डायरेक्ट प्रचंड वैतागून जायची आणि दमायची मी. पण हळूहळू जे आहे आता सवय झालेली आहे आणि 100चे 110, 120 असं मला जे आहे टार्गेट पुढे न्यायचं आहे. सो जम्पिंग जॅक्सने पण बघा, जिथे जिथे आपल्याला स्ट्रेच येतो ना बॉडीवर तिथे तिथे आपला फॅट जात असतो. बऱ्याच लोकांचा म्हणजे जे आर्म्स असतात आपले हात असतात त्यावर बराचसा फॅट असतो, जाड असतात. तर तुम्हाला ते बारीक करायचे असतील तर तुम्ही जम्पिंग जॅक्सने सुद्धा ते बारीक करून घेऊ शकतात किंवा हाताची अशी एक्सरसाइज करून. आणि ह्या एक्सरसाइजने पण कमरेचा जो फॅट असतो तो कमी होतो. सो स्ट्रेचिंग पण खूप जास्त गरजेची असते. जेव्हा जे जसं जमेल ना तसं करायचं. माझा सध्या फोकस फक्त ह्या गोष्टीवर आहे, की मला अजून बारीक किंवा फॅट वगैरे लॉस करायचं नाही, पण मग आहे ना मला तसंच राहायचं आहे. पहिले प्रॅक्टिस करा, की तुम्ही जसे आहात तुमचं वेट जेवढं आहे तेवढंच ठेवण्यासाठी प्रयत्न करा आणि मग नंतर त्याला कमी करण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपण त्याच्यावर फोकस केलं ना, की आता मला याच्यामध्ये 2 ग्रॅम पण वाढू द्यायचं नाही आहे. मग ती आपल्याला हळूहळू सवय व्हायला लागते. मग त्याच्यामध्ये आपण अजून 1-1, 2-2 एक्सरसाइज जे आहेत थोड्या हार्डवाल्या अजून इंट्रोड्यूस करून देऊ शकतो. हळूहळू आपल्या बॉडीला सवय पण होते त्या गोष्टीची. सो चला एक्सरसाइज झाली. अगदी म्हणजे 20-1 मिनटं केली असेल मी. आणि एक म्हणजे आहे ताई, ती मला नेहमी कमेंट करत असते. माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करते आणि बऱ्याच वेळा सजेशनच देत असते. तर त्यांचा मला रिप्लाय होता, की ते 2 तास एक्सरसाइज करतात आणि मी वाट बघते माझ्या आयुष्यात तो दिवस कधी येईल जेव्हा मी 2 तास एक्सरसाइज करेल. माझ्याकडे एवढा प्रचंड वेळ असल्यावर मी नक्कीच ट्राय करेल. चला असो, मी तर तुरीच्या शेंगा निवडत होती, पण खरं सांगते मी निवडताना एवढा वैताग आला मला. खराब पण होत्या त्या भरपूर आणि ते निवडायचाही वैताग येत होता. अर्ध्या तशाच पडू दिल्या मी आणि तिथून उठली होती. त्यानंतर रात्री म्हटलं आता काय करायचं, तर पराठा बनवण्याचं जे आहे ते डिसाईड झालेलं आहे. कारण भरपूर भाजीपाला आणला आहे. पालक आहे, मेथी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मेथी, पालक ह्या पटापट म्हणजे फ्रेश आणून खाल्ल्या तरच त्याचा फायदा असतो. म्हणून म्हटलं आज जे आहे मेथी संपवूया, म्हणजे एका दिवसाआड लगेच पालक पण संपवता येईल. तर मी इथे मेथी जी आहे व्यवस्थित वॉश करून इथे कट करून घेते. असाच जस्ट मेथी कट करता करता माझ्या डोक्यात जे आहे विचार आलं, की माझ्याकडे मोठं चॉपर आहे, त्याच्यामध्ये ट्राय करून बघायचं का, की मेथी त्यामध्ये कशी काय चॉप होते म्हणून. आणि लगेचच चॉपर काढलं मी आणि त्यामध्ये जेवढी मेथी माझी उरली होती त्यातून थोडा जो त्यातला भाग होता तो
टाकून घेतला आणि म्हटलं चला ट्राय करूया. 1-2 असं झाले बरं का त्याच्याने. आणि काय झालं, ते सगळं ना एका जागेवर जाऊन जमा झालं आणि मग पुढे काही ते चॉपरमधलं काही फिरेनाच असं झालं. सो काही गोष्टी ना त्या ज्याच्यासाठी बनलेल्या असतात तर त्यासाठीच यूज केल्या पाहिजे. सो तुम्ही कधी मेथी किंवा तुम्हाला कोथिंबीर वगैरे कट करून घ्यायची, तुम्ही म्हणाल चला चॉपरने कट करून घेऊ, तर माझा एक्सपिरियन्स आता तुमच्या समोर आहे. तर तुम्हाला त्यासाठी वेगळं जे कटर असतं तेच घ्यावं लागेल. तुम्हाला मेथी वगैरे कट करून घ्यायचं आहे, ते ठेवलं मी साईडला आणि आपलं चाकूनेच कट करून घेतलं पटापट. आणि मग मी थोड्या वेळापूर्वीच जे आहे ना, म्हणजे गहू मागवलेले होते, तर ते गहूवाले द्यायला आले होते. आणि सध्या ब्लिंकिट माझं असं आहे, म्हणजे जी गोष्ट मला असं वाटते की ती अगदी व्यवस्थित त्यातल्या त्याच प्राईजमध्ये मला मिळते, तेच मी ब्लिंकिटवरून मागवते. कारण ब्लिंकिटमध्ये जास्त ऑफर वगैरे नसते. सो त्याच रेंजमध्ये जो होता गहू त्यांच्याकडे अवेलेबल होता आणि अर्जंटमध्ये पाहिजे होता. म्हणजे आज तर माझे पराठे होतील, पण उद्या फक्त पियाचा टिफिन होईल. त्यानंतर मग आमच्याकडे ज्वारी, बाजरी कसलंच पीठ नाही आहे. मग फक्त राईस खावा लागेल. म्हणून मी अगदी एमर्जन्सीमध्येही मागवून घेतलं आणि ते लवकर डिलिव्हरी देऊन देतात, म्हणून त्याचाही फायदा जो आहे तो घेतला जातो. सो गहू वगैरे तसेच ठेवले मी आणि लगेच लागली स्वयंपाकाला. आता माझ्यासोबत जे घडणार आहे ना, खरं तर तुम्हाला हसायला येईल आणि तुम्हालाच काय, मी पण भरपूर हसली. चला तुम्ही बघून घ्या आधी. मी ज्या पद्धतीने ह्या सिच्युएशनला घाबरली होती ना, खरंच ते हसण्यासारखं आहे. आणि आता पण मी इतकी हसली ना, म्हणजे व्हिडिओ व्हॉईस ओव्हर देता मी प्रचंड हसली. एडिटिंग करताना पण मी भरपूर हसली. पण अपार्ट फ्रॉम म्हणजे हसणं किंवा कॉमेडी आणि माझं घाबरण्याकडे दुर्लक्ष करून मेन पॉईंटवर येऊयात. तर गोष्ट अशी आहे बघा, की असं जे होतं ना, अशी वायर अटकली होती, त्यामुळे ते बटन जे होतं ना, ते फिरून गेलं होतं आणि त्याचा स्पीड 1वर झालेला होता. आणि मी वायर लावताच बटन चालू करतात त्याचा डायरेक्ट मिक्सी चालू झालं. बऱ्याच वेळा आपण असं करतो, मिक्सरचं भांडं त्यामध्ये ठेवून घेतो आणि मग वायर लावून डायरेक्ट आपण चालू करतो. इन केस जर मी हे असं केलं असतं ना, तर डायरेक्ट सगळंच उडलं असतं घरामध्ये. किंवा बऱ्याच वेळा लहान मुलं पण असतात, पिया असते आणि ती बऱ्याच वेळा साईडला उभी असते आणि असं तिखट सगळं उडलं तर डोळ्यात जाण्याची भीती असते आणि मग बऱ्याच गोष्टी अजून होऊ शकतात. सो फक्त केअरफुल तुम्ही राहावं या गोष्टीसाठी मी हे इन्क्लूड केलं. किंवा मी हे स्किप पण करू शकली असती, कारण यामध्ये तुम्ही माझ्यावर भरपूर हसणार आहात मला माहिती आहे, कारण मी घाबरलीच तशी होती. पण प्लीज लक्ष देऊन कामं करत जा आणि ह्या गोष्टीतून आता मी पण शिकली. नेक्स्ट टाईम जेव्हा पण माझं मिक्सर मी इथे लावेल, नेहमी चेक करेल की माझं बटन बंद आहे की नाही आणि तरच त्यानंतर मग मेन स्विचचं बटन मी चालू करत जाईल. सो बऱ्याच वेळा मला पियाचे पप्पा सांगतात पण की तू फारच म्हणजे असं केअरलेस होऊन तू मिक्सर हँडल करत असते, जरा लक्ष देऊन घेत जा. कधी तुला मिक्स करायचं आहे, मधलं मिक्सरच्या मधलं काही मिक्स करून घ्यायचं आहे, जे काही तू वाटते त्याला तू आधी बटन बंद करत जा. मी तसंच घेऊन त्याला मिक्स करत असते बटन न बंद करता. इन केस चालूच झालं मिक्सर तर मग काय करशील. सो त्या गोष्टींना जे आहे ते मला तर बऱ्यापैकी चांगलं रिअलाईज जे आहे ते आता झालेलं आहे. म्हणून म्हटलं आता नको, यापुढे लक्ष द्यायचं आणि तुम्ही पण लक्ष द्या. चला आता पराठा बनवायचा आहे. सो पराठ्यामध्ये ना मी पप्पांकडून म्हणजे माझ्या माहेरी गेल्यावर हा मसाला आणते बघा, पोह्याचा मसाला. तर तो मी याच्यामध्ये पण टाकत असते पराठ्यामध्ये पोह्यासोबत. आणि जेव्हा आपण चपातीचा काला किंवा चुरमा बनवतो ना, त्यामध्ये 1 चम्मच टाकायचा. छान मस्त फ्लेवर येतो मग त्या काल्याला, नाहीतर मग जे आहे पराठ्याला खूप छान लागतो. सो मी आता चटणी बनवते नॉर्मल टमॅटोची. 1 टमॅटो टाकते त्यामध्ये आणि ही चटणी बनवताना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे आहे लसूण, अद्रक, तिखट आणि हळद वगैरे सगळं टाकलं आणि शेंगदाणे असतात ना ते त्यामध्ये घातले होते. थोडे तुम्ही 2-4 कढीपत्त्याचे पण पानं त्यामध्ये टाका, मस्त फ्लेवर येतो. आणि वाटून घ्यायचं पाणी न टाकता आणि तेलामध्ये जे आहे हे वाटण मस्त छान पहिले परतून घ्यायचं. मग त्यानंतर जे आहे त्यामध्ये टमाटे टाकायचे आणि हे पण परतून घ्यायचे. थोडं मीठ टाका जेणेकरून टमाटे जे आहेत लवकर शिजतील तुमचे. आणि त्यानंतर त्यांना छान भरपूर तेल सुटलं की मग त्यामध्ये पाणी घालायचं, थोडं जास्तीचं पाणी घालायचं आणि मग ते छान कमी आचेवर जे आहे उकडून घ्यायचं. ते एवढं उकडू द्यायचं की त्याचं तेल जे आहे ते सुटायला लागतं आणि एवढं तेल येतं ना ह्या चटणीला. मी तुमच्यासोबत ऑलरेडी दाखवून अशी रेसिपी शेअर केली, पण म्हटलं चला आता असं सांगते, कारण बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला नसतो. मग मला कमेंट येते की नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखव, आणि म्हणून मी आता तुमच्यासोबत हे शेअर करते. आणि खूपच टेस्टी लागते, कुठल्याही पराठ्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकतात. यामध्ये तुम्ही टमॅटो अजून जास्त पण ॲड करू शकतात आणि त्यामध्ये जे आहे शेंगदाणा कमी करून घेऊ शकतात, तुमच्या आवडीनुसार सोयीनुसार आहे. टमॅटो जास्त ॲड केला तर तुम्ही टिफिनला पण देऊ शकता ती टमॅटोची चटणी म्हणून. आणि ते झाल्यानंतर मी लगेच पराठ्याचं पीठ मळून घेतलं. आता त्याला 5 मिनटं मला रेस्ट द्यायचा होता. त्या 5 मिनटामध्ये करायचं काय, म्हटलं भांडे जमा झाले, पहिले हे आवरून घ्यावे जेणेकरून रात्री माझी गडबड होणार नाही आणि जास्तीचे भांडे करावे लागणार नाही. कारण या 5 मिनटामध्ये मी काहीच केलं नसतं, मी इथेच उभी राहिली असती, वाट बघितलं असतं आणि तेवढा वेळ माझा वेस्टेज न जाऊ देता मी जे आहे भांडे आवरून घेतले सगळे. आणि मग आता मी पराठा करायला घेतलेला आहे.
मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत माझी नाईट रुटीन शेअर केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ पण ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण नाईट रुटीनवरच आहे आणि बऱ्याच वेळा काही वेगळ्या गोष्टी घडतात. व्हिडिओ सुरुवात करताना माहीत नसतं काय होतंय, काय नाही होतंय, पण हळूहळू जे आहे वेगवेगळ्या गोष्टी घडत जातात आणि असं वाटतं हे सेम व्हिडिओ नको व्हायला किंवा तुम्हालाही प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी नवीन जे आहे ते बघायला मिळालं पाहिजे. बरेच लोक नवीन जुळतात, त्यांनाही काही ना काही नवीन बघायला मिळालं पाहिजे, हा माझा प्रयत्न असतो. आणि आज लकीली माझ्याकडे गहू आले होते. गोष्ट अशी झाली की स्वयंपाक माझा पूर्ण कंप्लीट झाला आहे आणि जेवण लवकर करून जे आहे हे गहू आत्ताच दळणसाठी न्यावे लागतील, नाहीतर मग उद्या काही खरं नाही. उद्या राईसच खावा लागेल आणि एवढे 10 किलो मी घेऊन जाणं शक्य नाही आहे. सो पियाच्या पप्पांची मला गरज लागेलच. सो उद्या सकाळ उठल्यानंतर त्यांना परत रात्रीपर्यंत वेळ नाही आहे, म्हणून म्हटलं आताच जे आहे पटपट यांना गाळून जे आहे रेडी करून ठेवते. आणि असाच थोडा चांगल्या क्वालिटीचा गहू मागवला ना की म्हणजे गाडायची पण एवढी गरज नसते, पण जस्ट मी गाडून घेते की एखादा बारीक सारीक किडा जो आहे त्यामध्ये निघू शकतो किंवा एखादा खडा वगैरे निघाला तर तो दिसून जातो. तेवढं फक्त करायची गरज असते, बाकी ऊन वगैरे त्याला दाखवायची काहीही गरज नाही आहे. सो तेवढं हे 5 मिनटं म्हटलं पटापट आवरून घेऊया, म्हणजे जेवण झाल्या झाल्या त्यांना मला पाठवता येईल. एवढ्या रात्री तसं आमचं जेवण लवकर होतं 8 वाजताच, म्हणजे एखादी गिरणी तरी आहे जी चालू सापडेल आम्हाला आणि आमचे गहू जे आहे ते दळून होतील. आणि इथे पियाचा डान्स चालला आहे. ॲक्च्युली तुम्ही म्युझिक ऐका आता, कुठल्या म्युझिकवरती हा डान्स करते म्हणजे तुम्हाला समजेल की काय म्युझिकवर काय काय डान्स करू शकतात मुलं. इश्क सुफियानावर ऑलमोस्ट तिने लेझिमवालाच डान्स करून टाकला, पण असो हळूहळू ती बऱ्याच डान्सच्या आता छान छान स्टेप ज्या आहेत, म्हणजे पहिले ज्या करायची ना त्यामध्ये थोडे नखरे ॲड करून करणं किंवा अजून थोडं छान पद्धतीने प्रेझेंट करणं ती हळूहळू शिकते. आवडतो तिला तसा डान्स करायला. आणि माझे हे ते 5 मिनटं जे आहेत ते व्यवस्थित गेलेत. तर आता गहू जे दळायचं काम होतं ना फायनली ते पाठवलं आहे मी आणि आता मी पूर्ण किचन आवरते. माझ्याकडे ऑलमोस्ट सगळेच भांडे ना स्टीलचे आहेत. एक लोखंडाची कढई आहे आणि फक्त एक जी आहे ॲल्युमिनियमची कढई आहे. त्या व्यतिरिक्त सगळं माझ्याकडे स्टीलचंच आहे. स्टीलचा प्रॉब्लेम असा येतो बघा की त्यांना ना एक म्हणजे त्याच्यावर एक अशी कलरफुल एक लेयर येऊन जाते किंवा असे तेलाचे डाग पडतात ना, जे घसून पण निघत नाही किंवा क्षारवालं पाणी असेल तर त्यावर लगेच सुकल्यावरती दिसतं की क्षारची लेयर आहे. तर तुम्हाला ती जर काढायची असेल ना, तर मी आधी पण शेअर केलं आहे तुमच्यासोबत. मी या बॉटलमध्ये ना जे लिंबू पावडर किंवा लिंबू सत्व असतं ना ते त्यामध्ये टाकलं होतं बॉटलमध्ये आणि थोडं मीठ टाकलं होतं आणि त्यानंतर ती बॉटल पाण्याने भरून ठेवली आणि ते सगळं विरघळलं ना की मग तुम्ही हे पाणी असं स्टीलच्या याच्यावर किंवा जिथे क्षार आहे, नळांवर क्षारचे जे असतात ते डाग जमा होतात त्यावर पण तुम्ही या पाण्याने नॉर्मल घसून काढलं ना तरी पण भरपूर जे असते ना त्याच्यावरची लेअर निघून जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा कुकर, खिचडी वगैरे बनवली तर जळतो किंवा मग चहाची भांडी असतात जी जळतात, मग ती घासायची असली ना तुम्ही हे पाणी थोडं पण त्यावर फिरवलं आणि नॉर्मल स्क्रब केलं ना तरी पण जास्त घसायची गरज पडत नाही. सो तुमच्याकडे जास्त स्टीलचे भांडे असतील किंवा हार्ड वॉटर असेल आणि सिंक वगैरे तुम्हाला क्लीन करून घ्यायचं असेल, तुम्ही एका दिवसाआड पण ह्या पाण्याने सिंक क्लीन केलं ना तरी त्याच्यावरची बरीचशी लेअर जी असते ना ती लगेच निघून जाते. आणि मी सवय करून घेतली एका दिवसाआड जे आहे मी सिंक पण माझं ह्याच थोडेसे 4-5 थेंब टाकायचे घसणीवर आणि त्याने घसून काढायचं आणि इतकं पांढरं पांढरं त्यावरची लेअर जी असते ना सगळी निघून जाते. सो ही आजची छोटीशी किचन टिप होती. बऱ्याच लोकांना माहीत आहे आणि ते कदाचित यूजही करत असतील. सो तुम्हाला कुणाला माहीत नसेल तर ट्राय करून बघा. लिंबू पावडर अगदी इझिली कुठल्याही किराणाच्या दुकानावर तुम्हाला मिळून जाईल. लिंबू सत्व, लिंबू पावडर किंवा सिट्रिक ॲसिड असं त्याला म्हटलं जातं. साखरेसारखे दाणे असतात, तर ते फक्त तुम्हाला पाण्यात टाकायचे आणि मीठ. चला आता माझं सगळं जे आहे बऱ्यापैकी इथे काम आवरून झालेलं आहे आणि रात्रीचं आता सगळंच काम जवळजवळ संपलं आहे. आता थोडा व्हिडिओ आहे तो मला एडिटिंग करायचा आहे. तो वॉक करता करता मी एडिटिंग करणार आणि तुमच्यापर्यंत उद्या पोहोचवणार. आणि किचन पण माझा पूर्णपणे जो आहे क्लीन करून झालेला आहे. मी ट्राय करते की सगळं पाणी जे आहे गॅस ओट्यावरचं ते सगळं म्हणजे निघून गेलं पाहिजे, जेणेकरून पाण्याचे डाग जास्त पडणार नाही. भरपूर हार्ड वॉटर असल्यामुळे ही सगळी काळजी असते ती रोज घ्यावी लागते. आणि न विसरता पूर्ण किचन क्लीन झाल्यावर हात तुम्ही हँडवॉशने वॉश करायला विसरू नका. भांडे जम्सपी झाले आहेत पण तुमचे हात नाही, सो हँडवॉश नक्की यूज करा. चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.